आंदोलन मोडण्यासाठी भाजपाने पाकिस्तानमधून गुंड आणले आहेत का? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल. नवी दिल्लीत देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांसोबत मोर्चा काढण्याची घोषणा केली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेसाठी मर्यादित नाही. ज्यावेळी मी दिल्लीला गेलो तेव्हा संजय राऊतांनी एका व्यक्तीला विचारलं होतं. तो म्हणाला, मी बिहारमधून आलो आहे, पण मी मध्य प्रदेशचा आहे. तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, तर मध्यमवयीन तरुण होता. मी त्याला विचारलं, तुम्ही का आला? तर त्याने म्हटलं, माझा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता, पण नोटाबंदीच्या काळी माझा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तो राग व्यक्त करायला मी इथे आलेलो आहे. म्हणजे हा गेल्या काही वर्षातीलच असलेला राग उफाळून आलेला आहे. काल मी पाहिलं, न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असंही ते म्हणाले. दिल्लीमध्ये मला काही मुली भेटल्या, त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या, आमचे कपडे फाडले, वाटेल तसं मारलं. गेल्या काही ठिकाणी लाठ्याकाठ्याने मारहाण करण्यात आली, डोकं फोडलं. काल एक महिला अत्यवस्थ होती. न्यायालयाला कुत्री यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे देशाची. आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झालेली आहे का, असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते, आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटलं की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं, तर मैं बिहार से आए हूँ, लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं, आप क्यों आए हैं? तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मलासुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतरं, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का, आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.